12वी डेथ ऑफ पार्टनर आपण पुस्तकातील उदाहरण नंबर 4 बघतोय. सॉल्व्ड एक्झाम्पल नंबर 4 घ्या. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला रोहित, सचिन आणि विराट बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 23,000, 15,000, 12,000. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 23,000, 15,000, 12,000. पुढे वाटण्यासारखा आयटम आहे जनरल रिझर्व्ह, तो पण वाटून टाका पार्टनरला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व्ह 16,000ची वाटणी करायची. 7 5 4 मध्ये 7 5 12 4 16. 16,000ची वाटणी होईल 7,000, 5,000, 4,000. 7,000, 5,000, 4,000. पुढे 3 लायबिलिटी आहेत. लायबिलिटी साईडला घ्या. लायबिलिटी साईडला कॅपिटल लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल. कॅपिटल जागा सोडा, तर खाली लिहा बिल्स पेएबल. आउटरला 2,000. क्रेडिटर्स आउटरला 8,000. आणि बँक लोन आउटरला 12,000. बँक लोन आउटरला 12,000. ऍसेटला बॅलन्स शीटच्या ऍसेटला स्टॉक इनरला 17,000. एक वर सोडा. फर्निचर इनरला 18,000. फर्निचर इनरला 18,000. लँड अँड बिल्डिंग ऍसेटलाच मांडा. इनरला 16,000. लँड अँड बिल्डिंग ऍसेटला इनरला 16,000. बँक ऍसेटलाच इनरला 37,000. बँक ऍसेटला इनरला 37,000. झालं. मिस्टर विराट डाईड ऑन 30 जून 2017. 31 मार्च आपली बॅलन्स शीट आहे. तो 30 जूनला विराट डाईड झाला बघा. म्हणजे किती महिन्यानंतर तो 31 मार्चच्या पुढे महिने मोजा. मार्च नंतर एप्रिल, मे आणि जूनचं एंडिंग असल्यामुळे जून 3 महिन्यानंतर तो डाईट झालाय. तर तुम्हाला जे काही द्यायचंय ते तुम्हाला द्यावं लागेल 3 महिन्याचं ऍडजस्टमेंट. आणि पुढे काय दिलं बघा. अँड द फॉलोइंग ऍडजस्टमेंट्स वेअर ऍग्रीड ऍज पर डीड. बागदारीच्या करारानुसार पुढील काय त्यांच्या ऍडजस्टमेंट आहेत. 1 नंबर, स्टॉक, फर्निचर अँड लँड अँड बिल्डिंग आर टू बी रिव्हॅल्यूड at rupees 16,700, 16,200, 30,100 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे स्टॉकची किंमत झालेली आहे 16,700 रुपये. पहिली किंमत किती आहे स्टॉकची? 17,000 आहे, म्हणजे कमी झाली. लेस रिड्यूस 300 रुपये. ऍसेटला स्टॉक मधून लेस रिड्यूस 300 रुपये. बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला स्टॉक मधून लेस रिड्यूस 300. आउटला 16,700. आणि लॉस असल्यामुळे सेकंड पोस्टिंग करायचं रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. यांनी तर ते अकाउंट नाही काढलेले बहुतेक, पण आपण काढलेले सगळे अकाउंट काढायचे आपण. यांनी काय विचारले बघूच नका. आपले आपण 3 अकाउंट काढायचे. रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला 2, स्टॉक 300. पुढे फर्निचरची किंमत झालेली आहे 16,200. पहिली किंमत किती फर्निचरची वरती 18,000 आहे, म्हणजे 1,800 कमी झाली. लेस करा. फर्निचर मधून लेस डिप्रिशिएशन 1,800 रुपये. ऍसेटला फर्निचर मधून लेस डिप्रिशिएशन 1,800. आउटरला 16,200. आणि लॉस असल्यामुळे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला तो फर्निचर 1,800. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड टू फर्निचर 1,200. लँड अँड बिल्डिंगची किंमत झाली 30,100. पहिली किती आहे
16,000 किती वाढली बघा, 1400 वाढली का? ऍड करा ऍप्रिसिएट. लँड अँड बिल्डिंग मध्ये ऍड ऍप्रिसिएट 14,100 रुपये. आउटरला 30,100. आणि नफा असल्यामुळे सेकंड पोस्टिंग करा रिव्हॉल्युशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय लँड अँड बिल्डिंग 14,100. झालं. पुढा विराटचं शेअर इन गुडविल इज टू बी व्हॅल्यूड फ्रॉम फर्म्स गुडविल. विराटचा जो गुडविल मधला हिस्सा आहे तो तुम्हाला फर्मच्या गुडविल मधून काढायचा आहे. ठीक आहे. फर्मचं गुडविल किती आहे? फ्रॉम फर्म्स गुडविल विच वॉज व्हॅल्यूड ॲट 3 times ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 4 years. फर्मचं गुडविल किती व्हॅल्यूड झालेलं आहे? पाठीमागच्या 4 वर्षाचा जो तुमचा सरासरी नफा निघल, ॲव्हरेज प्रॉफिट तुमचा निघल, त्या 5 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 3 times तिप्पट फर्मचं गुडविल असणार आहे. मग पाठीमागच्या आपल्याला 4 वर्षाचा सरासरी नफा काढावा लागेल. कसा काढायचा तो? 4 वर्षाच्या नफ्याची बेरीज घेऊन त्याला भागिले 4 करायचं. समजा त्याच्यामध्ये एखादा लॉस आहे तर लॉस लेस करायचा. इथं पहिल्या वर्षाचा लॉस आहे 30,000, नंतर 25,000, नंतर 25,000, नंतर 40,000. घ्या 4 वर्षाच्या नफ्याची बेरीज. त्यांनी खाली काढलाच बघा, वर्किंग नोटला काढलंय खाली. कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ गुडविल. म्हणजे विराटचा तुम्हाला गुडविल मधला हिस्सा काढायचा आहे. तुम्हाला अगोदर फर्मचं गुडविल काढावं लागेल. आणि फर्मचं गुडविल किती आहे? ऍव्हरेज प्रॉफिटच्या 3 टाइम आहे. मग आपल्याला अगोदर ऍव्हरेज प्रॉफिट काढून घ्यावं लागेल. म्हणून यांची पहिली वर्किंग नोट आहे ऍव्हरेज प्रॉफिट बरोबर त्याचं इक्वेशन, त्याचं सूत्र आहे टोटल प्रॉफिट भागिले नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट भागिले नंबर ऑफ इयर्स बरोबर एकूण नफा घ्या. त्या 4 नफ्याची बेरीज घ्या. 30 अधिक 25 अधिक 25 अधिक 40. 55 25 50, 40 आणि 30 70, 50 आणि 70 1,20,000. 1,20,000 भागिले 4 करा. 4 वर्षाचा नफा असल्यामुळं 4 ते 12, 30,000 रुपये निघाला. ऍव्हरेज प्रॉफिट सरासरी नफा याच्या किती टाइम आहे? 3 टाइम्स तिप्पट. याला गुणिले 3 करायचं. खाली गुडविल ऑफ द फर्म बरोबर ऍव्हरेज प्रॉफिट गुणवले नंबर ऑफ इयर्स परचेस 30,000 गुणिले 3. आता हे एवढं डिटेल वर्किंग कधी लिहायचं माहितीये का? त्यांनी विचारलं असेल तर तुम्हाला त्यांनी विचारले बघा. प्रिपेअर विराट कॅपिटल अकाउंट शोईंग अमाऊंट पेएबल टू हिज एक्झिक्युटर. विराटचं कॅपिटल अकाउंट काढा, ज्या अकाउंट तुम्हाला विराटला एक्झिक्युटर किती रक्कम आपण देणं आहे ते कळलं पाहिजे. अजून काय? गिव्ह वर्किंग नोट्स. कशाच्या? फॉर द गुडविल अँड प्रॉफिट. आता तुम्हाला गुडविल आणि प्रॉफिटची वर्किंग नोट डिटेल मांडावी लागेल व्यवस्थित. जर विचारलं नसतं तर आपण हे इक्वेशन मांडत बसलो नसतो. डाटा आपण अमाऊंट भरून शॉर्टकटने काढलं असतं उत्तर. विचारलं नसेल तर आपल्याला टाइमपास एवढा परवडत नाही. ठीक आहे. 30,000 गुणिले 3, 30 त्रिक 90,000 रुपये निघालं फर्मचं गुडविल. आता काढायचा हिस्सा कुणाचा? विराटचा. खाली विराटचं शेअर बरोबर विराट एपॉस्ट्रॉफी एस विराटचं शेअर बरोबर गुडविल ऑफ द फर्म गुणुले विराटचं शेअर. म्हणून 90,000 गुणुले यांचा रेशो 7 5 4 मधला विराट किती आहे? तिसरा आहे बघा. गुणिले 4 भागिले 16 करायचं. 90,000 गुणुले 4 भागिले 16.
22,500 आला का? हा एकट्या विराटचा गुडविल मधला हिस्सा आहे, तो त्याला द्यायचा आहे, म्हणजे तो रेज करायचा, रेज. एंट्री खाली तिथं खाली एंट्री लिहा, गुडविल अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल अकाउंट 22,500. गुडविल अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल अकाउंट 22,500. पोस्टिंग करा. ऍसेटला गुडविल 22,500, फक्त रेज झाल्यामुळे ऍसेटला गुडविल 22,500 आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट 22,500 विराट कॉलम मध्ये. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट विराट कॉलम मध्ये 22,500. झालं का? पुढे ऍडजस्टमेंट नंबर 3. हिज अ प्रॉफिट अप टू द डेथ इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ प्रॉफिट ऑफ लास्ट इयर. गेल्या वर्षाच्या नफ्याच्या आधारे विराटला चालू वर्षाचा त्याचा 3 महिन्यातला नफा देऊन टाका. गेल्या वर्षीचा तुमचा नफा किती आहे? इथं वरती बघा, 40,000 रुपये. 4th इयर प्रॉफिट म्हणजे 40,000 लास्ट इयर. मग चालू वर्षी पण 40,000 रुपये नफा होईल असं किंवा झाला असं गृहीत धरा, जो अनिश्चित आहे, फिक्स नाहीये. म्हणून आपली ही रक्कम पाठवायची प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला पाठवा, कारण सस्पेन्सच आहे हा. गेल्या वर्षी नफा झाला 40,000 रुपये. गेल्या वर्षी पाऊस जास्त झाला, ह्या वर्षी पाऊस कमी पडला, तर काही व्यवसाय जास्त चालतील, काही व्यवसाय कमी चालतील. पाऊस जेवढा कमी तेवढा बघा तुम्ही, आंबे अजून चालू आहेत. जर जूनच्या स्टार्टिंगला समजा भरपूर पाऊस पडला असता म्हणजे आंबे कोणी खात नाही. हीट जास्त असल्यामुळे रसवंती गृह चालू आहेत, कोल्ड्रिंक चालू आहेत. म्हणजे गेल्या वर्षी सारखी परिस्थिती ह्या वर्षी नाही. तरी पण आपण गृहीत धरतोय की गेल्या वर्षी तुमचा जेवढा नफा झाला 40,000 रुपये, तेवढा नफा चालू वर्षी झाला असं गृहीत धरा, जे अनिश्चित आहे, सस्पेन्स आहे. म्हणून आपण चालू वर्षाच्या नफ्यावर अवलंबून असलेले जे काही 4-5 घटक आहे, आपण ते ट्रान्सफर करत असतो प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला. आपला हाही नफ्यातला हिस्सा पाठवायचा पीएल सस्पेन्सला. 40,000 रुपये हा नफा गेल्या वर्षाचा आहे, तेवढा चालू वर्षाचा गृहीत धरा. चालू अख्ख्या वर्षाचा आणि तिघांचा हा नफा चालू अख्ख्या वर्षाचा आणि तिघांचा आहे. यातला काढायचा 3 महिन्याचा आणि एकट्याचा. ओके, या खाली वर्किंग नोट घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ विराट. कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ विराट. त्यात खाली शेअर ऑफ प्रॉफिट बरोबर लास्ट इयर प्रॉफिट गुणवले शेअर ऑफ प्रॉफिट 4/16च्या ऐवजी यांनी 1/4 घेतले, गुणवले पिरियड, त्यांनी किती काळ त्यांनी काम केलं, वर्किंग पिरियड टाकत चालतं, गुणवले वर्किंग पिरियड टाकत चालतं. 40,000 गुणवले त्याचा हिस्सा 4 आहे, 7-5 4, 4/16, म्हणजे त्यांनी किती मांडले शॉर्टकट करून 1/4. तुम्ही 4/16 मांडू शकताय, आणि त्या 4/16 भाग जाईल 4×1 4, 4×4 असं 1/4 गुणले 3 महिन्याचं काढायचं म्हणून गुणले 3/12. मग इथं पण यांनी किती घ्यायला पाहिजे होतं? तिने काही 3 त्यांनी इथं पण 1/4 घ्यायला पाहिजे होतं. नाही कळलं, ठीक आहे म्हणा. 40,000 गुणले 1/4 गुणले 3/12. जसं 4/16 भाग गेला असं 3/12 पण भाग गेला असताच की. आणि उत्तर 2,500 रुपये येते का बघा. कोणाकोणा 2 पैशावर हातून करा, स्वतः उत्तर कॅल्क्युलेट करा. प्रथमेश चालेल, बाकीचे ओळखा. प्रणवी चालेल, पल्लवीचं पण आलं, वेदांत आणि राजनंदिनी काळे. हा, राजनंदिनीचं पण उत्तर आलं, व्हेरी गुड, छान. आले का वेदांत? काढतोय सर. ओके ओके, काढ लवकर. मुळाचं पण आले उत्तर.
40,000 गुणले 1/4 गुणले 3/12. 1/4 हा त्याचा रेशो आहे 4/16चा आणि गुणिले परत 3/12 करायचं 3 महिन्यात काढायला. 2,500 हा अनिश्चित नफ्यातला हिस्सा आहे. ओके, खाली एंट्री घ्या. अनिश्चित नफ्यातला विराट दिलेला हिस्सा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल अकाउंट 2,500. टू विराट कॅपिटल अकाउंट 2,500. आता काय करा, सस्पेन्सला डेबिट पडलेले ऍसेटला येतात, क्रेडिट पडलेले लाईव्ह साईडला येतात. पण असं दोन्हीकडे मांडायचं नाही, ऍडलेस करून मांडायचं. ज्याची रक्कम जास्त आहे तिकडे उत्तर येईल. समजा डेबिटची रक्कम जास्त असेल तर ऍसेटला बॅलन्स शिल्लक राहील. समजा क्रेडिट बॅलन्स जास्त आहे सस्पेन्स अकाउंटचा तर लाईव्ह साईडला शिल्लक राहील. आपण पहिले खुणा करूया. आता ही तिसरी ऍडजस्टमेंट जी आहे ती तुमच्या सस्पेन्स अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे. डेबिट बॅलन्स तो ऍसेटला येतो. विराट वॉज इंटेंडेड टू गेट सॅलरी ऑफ ₹1,200 पर मंथ. आपला खर्च असल्यामुळे पीएल सस्पेन्स डेबिट पडतं, म्हणजे हा पण सस्पेन्सचा डेबिट बॅलन्स आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 10% per annum टू बी अलाउड, आपला हा खर्चच आहे. बघा, तिसरी ऍडजस्टमेंट नफ्यातला हिस्सा दिला, आपल्या संस्थेचा खर्च आहे, सस्पेन्सला डेबिट पडतं. चौथी ऍडजस्टमेंट सॅलरी दिली आपण पार्टनरला, आपल्या संस्थेचा खर्च आहे, इथेही सस्पेन्सला डेबिट पडणार. पाचवी ऍडजस्टमेंट आहे त्या पार्टनरच्या कॅपिटलवर आपण त्याला व्याज देतोय, हे सुद्धा आपला खर्च असल्यामुळे ह्याला पण पडणार डेबिटच. आणि 6 नंबरला विराट ड्रॉइंग अप टू द डेट ऑफ डेट ऑफ डेथ वॉज ₹900 पर मंथ. हे काही सस्पेन्सवर डिपेंड नाही, हे नफ्यावर डिपेंड नाही, ऍक्च्युअल मध्ये त्याची ड्रॉइंग आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असतं ना तर ते सस्पेन्सचा क्रेडिट बॅलन्स आला असतं. मग आपण त्या तिन्हीच्या बेरजेमधून लेस केलं असतं, पण तिन्ही पण डेबिटच पडल्यामुळे तिन्ही ऍसेटला हेड ओपन करून मांडायचं, तिन्ही सस्पेन्स. ओके, पोस्टिंग करा. ऍसेटला मांडा, ऍसेटला हेड ओपन करा. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट, ऍसेटला पीएल सस्पेन्स, त्याच्यामध्ये खाली 1 नंबर घ्यायचं, प्रॉफिट. प्रॉफिट इनरला 2,500, इनरला घ्या 2,500. सेकंड पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. विराट कॉलममध्ये 2,500. सस्पेन्सवर अवलंबून असलेल्या ज्या मोजक्याच 4 किंवा 5 गोष्टी आहेत त्यातल्या 3 गोष्टी इथं आलेल्या आहेत. तिसरी ऍडजस्टमेंट नफ्यातला हिस्सा. चौथी ऍडजस्टमेंट पार्टनरला दिलेली सॅलरी, कमिशन, रेम्युनरेशन. आणि तिसरा घटक इथं आलेला 5वी ऍडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल. हे तिन्ही घटक सस्पेन्स अकाउंटला डेबिट पडतं, चालू वर्षाच्या नफ्यावर डिपेंड असतं हे. आणि चौथा एक घटक असतो जो म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, त्याला क्रेडिट पडतं, ते यातून लेस होतं. ओके, मोजके 4-5 घटक आहेत. पुढे ऍडजस्टमेंट नंबर 4, विराट वॉज इंटायटल्ड टू गेट अ सॅलरी ऑफ ₹1,200 पर मंथ. विराटला महिन्याला ₹1,200 सॅलरी आहे. त्याने 3 महिने काम करून तर गेलेला असल्यामुळे तुम्हाला 3 महिन्याचा तुम्हाला त्याची पगार किती होईल? 1,200 गुणिले 3 12 36, ₹3,600. ₹3,600 हा विराटला नफ्यातला आपला हिस्सा द्यायचा पगार म्हणून. नफा अनिश्चित आहे, वेदांत. एंट्री पास होईल प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल अकाउंट 3,600. म्हटल्यास खाली घ्या वर्किंग नोट नंबर 3. खाली घ्या वर्किंग नोट नंबर 3. विराट एपॉस्ट्रॉफी एस, विराट ज शेअर, नाही सॉरी, विराट ज सॅलरीला शेअर नाही,
विराट सॅलरी खालच्या पहिल्या बरोबर 1200 गुणिले 3. आता ह्याची काय वर्किंग नोट काढायची गरज नाही, पण तुम्हाला कळावं म्हणून मी थोडं तुम्हाला देते होते. बरोबर 3600 रुपये. आणि ह्याची खाली एंट्री घ्या, तुमच्या पण वहीत राहील व्यवस्थित, ते रेकॉर्डिंग पण चालू काढायचं नाही. एंट्री घ्या, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल अकाउंट 3600. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल अकाउंट. $3600. सस्पेन्सला जरी डेबिट पडलं असलं तरी ऍसेटला सस्पेन्स मांडायचं नाही, तो घटक मांडायचा. आपण ऍसेटला हेवढं पण केलं का नाही, त्याच्यामध्ये डेबिट पडलेले घटक ऍड करायचे, सस्पेन्सला डेबिट पडलेले आणि क्रेडिट पडलेले लेस करायचे. याला डेबिटच पडले त्यामुळे त्यामध्ये ऍड होईल. ऍसेटला त्या प्रॉफिटमध्ये ऍड सॅलरी किंवा सॅलरी टू विराट. सॅलरी टू विराट. फक्त 3600 लिहून ठेवा, नंतर बेरीज घेऊ आपण, त्यामध्ये अजून एक घटक येणार आहे. सेकंड क्वेश्चन करा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. बाय सॅलरी डॅश डॅश विराट कॉलम मध्ये 3600. पुढा 5वी ऍडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍट 10% पर एनम टू बी अलाउड. आता कोणाच्या कॅपिटल तुम्ही सांगितलेलं नाही, परंतु लक्षात ठेवा, रेग्युलर जे बाकीचे पार्टनर आहेत, जे रिटायर झालेले नाही, ज्यांचा मृत्यू झालेला नाही, ते सगळ्या पार्टनरचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जे वर्षाच्या अखेरलाच आकारतात ऍट द टाइम ऑफ प्रिपेअरिंग फायनल अकाउंट. पण त्याच्या व्यतिरिक्त आता रिटायरमेंट असेल, डेथ असेल, या पार्टनरचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आकारलं जातं. इथं हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल कोणाचं, फक्त डिसिजड पार्टनरचं म्हणजे विराटचं. विराटच्या कॅपिटलवर 10% व्याज काढा 3 महिन्याचं. याची पण आपण वर्किंग नोट कच्चे थोडेफार घेऊ शकतो, पण गरज नाहीये. विराटचं कॅपिटल किती आहे, 12,000. 12,000च्या 10% वर्षाचं व्याज झालं 1200. सोपं आहे. 12 महिन्याचं 1200, 3 महिन्याचे 300. कळतंय का? तर आपल्याला त्या अमाऊंटला गुणवले 3/12 करावं लागलं असतं, पण अमाऊंटच महिन्यासारखी सोपी आहे. 12 महिन्याचं 1200, 3 महिन्याचं 300. 300 रुपये इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, त्याची एंट्री सेम पास होते. ते आपल्या संस्थेचा खर्च असल्यामुळे पीएल डेबिट द्यायचं, पण तो नफा अनिश्चित असल्यामुळे पीएलच्या ऐवजी डेबिट द्यायचं. कशाला, पीएल सस्पेन्सला डेबिट द्यायचं. एंट्री प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल अकाउंट 300. एंट्री लिहायची तर लिहा, इंटरेस्ट ऑन कॅपिटलची एंट्री आहे, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल अकाउंट 300. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू विराट कॅपिटल अकाउंट 300 रुपये. पोस्टिंग करा, सस्पेन्सला परत डेबिट पडल्यामुळे ऍसेटला हेडिंग मध्ये ऍड होईल. ऍसेटला प्रॉफिट अँड सस्पेन्स मध्ये ऍड, त्या प्रॉफिट मध्ये इंटरेस्ट ऑन नाही का, सॅलरी मध्ये ऍड इंटरेस्ट ऑन कॅपिटल किंवा इंटरेस्ट ऑन विराट कॅपिटल 300 रुपये ऍड करा. टका आता आउटर बेरीज टाका, सस्पेन्स अकाउंटचे संपले आयटम सगळे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असतं म्हणजे आपण त्यातून लेस केलं असतं त्याच्या बेरजेतून. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग नाहीये, फक्त ड्रॉइंग आहे, ते काही नफ्यावर डिपेंड नसतं, ते ड्रॉइंग ऍक्च्युअली ड्रॉइंग केली असते. किती ऑर्डर सांगा, 400.
10,400 का? 6,400. 6,400. आउटरला 6,400. आणि त्या इंटरेस्ट ऑन कॅपिटलचं सेकंड पोस्टिंग करा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रिएटला. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल विराट कॉलम मध्ये 300. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रिएटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल विराट कॉलम मध्ये 300. झालं. शेवटच्या स्टेटमेंट. विराटचं ड्रॉइंग अप टू द डेट ऑफ डेथ वॉज ₹900 पर मंथ. विराटने काय केले, त्याच्या मृत्यू दिनांकापर्यंत महिन्याला ₹900 तो त्यांनी काढून दिलेले आहेत. याचा अर्थ त्यांनी 3 महिन्यामध्ये 900 900 900 असे टोटल ₹2,700 काढून दिलेले आहेत. तेवढी आपली कॅश गेलेली आहे आणि तेवढी विराटचे ड्रॉइंग आहे, आणि ड्रॉइंग आपण कॅपिटल मधून लेस करतो. लेस करा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू ड्रॉइंग. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग. विराट कॉलम मध्ये 2,700. विराट कॉलम मध्ये 2,700 आणि तेवढे आपले पैसे गेलेत. हे ड्रॉइंग कॅश मधले आहे, गुड्सचे वगैरे नाहीये. ऍसेटला बँक मधून लेस. विराट ड्रॉइंग 2,700 लेस करा आणि बँक बॅलन्स आउटरला किती आला सांगा. ₹34,300. 34,300 चेक करा. ₹34,300. बरोबर आहे. ओके. उदाहरण संपलेलं आहे. क्लोज करा. पहिले क्लोज करा. रिव्हॅल्युएशन अकाउंट हे काढलेलं नाही. रिव्हॅल्युएशन अकाउंट मग नफा तोटा कसा काढला आणि नफा तोटा कसा वाटला. रिव्हॅल्युएशन अकाउंटची कुठली बेरीज जास्त आहे बघा. केटची बेरीज जास्त आहे का? कुठली जास्त आणि किती सांगा. क्रेडिटची जास्त आहे. किती? 14,100. क्रेडिटची बेरीज चेक करा. जास्त आहे 14,100. बरोबर आहे. प्रणवीचं उत्तर तेवढं आलेलं आहे. अजून बाकीचे मुलं चेक करा. मुळाचं पण आलेलं आहे. ठीक आहे. डेबिटला मांडा 14,100 किंवा 14,100, पण 14,100 नाही. हा डेबिटला मांडा आणि डेबिटला लिहा टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. डिफरन्स काढा. फास्ट सांगा, लवकर सांगा. डिफरन्स किती? 12,000. ₹12,000. बरोबर आहे का? आलंय. ओके. त्याला भागिले 16 करा. गुणुले 7 गुणुले 5 आणि गुणुले 4 करायचं. 12,000 भागिले 16. किती आला एक रेशो? 750. म्हणजे 750 ना. 750 रुपये गुणुले 7 गुणुले 5 आणि गुणुले 4. सांगा गुणुले 7 कोण किती सांगा. 5,250. 5,250. दुसरा
मीटिंग बंद होईल काही सेकंदानंतर. तुम्ही घरी उदाहरण क्लोज करा. ठीक आहे, 3,700 उरका फास्ट. हा, सांगा. 3,750. 3,750 आणि 3,000. आणि 3,000 ना.